हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण F5 ची जी क्वेश्चन पेपर आहे ती या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की कशा प्रकारे तुम्हाला आन्सर शीट जे आहे ते लिहायचं आहे. क्वेश्चन विथ आन्सर याचं मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. पॅडागॉजी ऑफ लँग्वेज मराठी 12/6/2019 ची हे क्वेश्चन पेपर आहे. 40 मार्क्सचा आपला पेपर असतो आणि 30 मार्क्सला पासिंग असते, हे आपल्या सर्वांना माहित आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खालील गटातील विसंगत शब्द ओळखा. याऐवजी तुम्हाला रिकाम्या जागा काहीही विचारलं जातं 1 मार्क्ससाठी. ठीक आहे, पहिला प्रश्न विचारला गेलेला आहे की प्रमाण भाषा, मातृभाषा, स्थान आणि मराठी. तर यामध्ये वेगळा काय आहे प्रकार, तर स्थान जे आहे तो विसंगत घटक आहे का, तर हा भाषेचा प्रकार नाही. दुसरा प्रश्न आहे, एकांकी, नाटक, नाट्यछटा किंवा पोवाडा. तर पोवाडा काय आहे, हा लोककाव्य प्रकार आहे. बाकी सर्व काय आहे, नाट्य प्रकार असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे, भाषण, उपन्यास, लेखन आणि श्रवण. तर उपन्यास हा काय आहे, साहित्य प्रकार आहे. तर बाकी सगळे आपले लर्निंग स्किल किंवा लँग्वेज स्किल आपण ज्याला म्हणू शकतो, LSRW. भरपूर वेळेला तेच ते सांगत असते. ठीक आहे, चौथा प्रश्न आहे, फुले, घर, कवी आणि बिया. तर यामध्ये कवी काय आहे, हा व्यक्ती किंवा व्यक्ती दर्शवणारा शब्द आहे. बाकीचे सगळे काय आहे, वस्तू आहे किंवा नाव आहे. ठीक आहे, यामध्ये ब आहे, खालील गटातील शब्द योग्य क्रमाने लावायचा आहे. तर यामध्ये कुटुंब, शाळा, मित्र आणि देश अशा प्रकारे क्रम लावलेला गेलेला आहे. कुटुंब ही काय आहे, प्रायमरी संस्था आहे ज्यातून विद्यार्थ्यांचा किंवा बालकांचा विकास होतो. त्यानंतर शाळा, मित्र आणि शेवट काय असणार आहे, देश असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे, वार्षिक नियोजन सगळ्यात पहिलं केलं जातं. पूर्ण इयरभर आपल्याला काय काय करायचं आहे त्याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग जे आहे ते सगळ्यात पहिलं केलं जातं. दुसरं आहे, त्यानंतर घटक नियोजन केलं जातं की कोणता घटक कोणत्या महिन्यात शिकवायचा आहे. त्यानंतर आहे पाठ नियोजन, एका महिन्यात किंवा एका आठवड्यात किंवा दिवसाला काय शिकवायचं आहे. आणि शेवटचं पाठ तास. तर अशा प्रकारे याचा योग्य क्रम असणार आहे. तिसरं आहे, आशय, पाठ्यक्रम, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक. त्यानंतर आहे प्रस्तावना, सादरीकरण, उपाययोजना आणि गृहपाठ. अशा प्रकारे इथे 8 मार्क्सला तुम्हाला 8 प्रश्न विचारले जातात, 1 मार्क्स क्वेश्चन. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 60 ते 80 शब्दामध्ये आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर त्यामध्ये पहिला प्रश्न विचारला गेला आहे की मराठी तृतीय भाषा अध्यापनाचे उद्देश लिहायचे आहे. उद्देश लिहायचे आहेत 60 ते 80 म्हणजे 2 मार्क्सला तुमचा आन्सर लिहायचा आहे. कमीत कमी मिनिमम 4 ते 6 पॉइंट किंवा 6 पेक्षा जास्त 1 पॉइंट किंवा 7 पॉइंट आरामशीर लिहिणं गरजेचं आहे. भाराभर लिहायचं नाहीये. 2 पानं 3 पानं उत्तर जिथे गरजेचं आहे तिथेच ते लिहायचं आहे. ठीक आहे, उत्तराला सुरुवात करूया. तृतीय भाषा म्हणून मराठी शिकवण्याचे मुख्य उद्देश जे काय, तर विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थ्यांचं दैनंदिन जीवनामध्ये जे काही मराठी बोलणं असेल, लिहिणं असेल, वाचणं असेल ते करता यावं, हे मराठी भाषाचा उद्देश आहे. त्यानंतर आहे भाषिक कौशल्य कोणते कोणते, तर श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण यांचा विकास करणं सुद्धा या ठिकाणी मुख्य हेतू असणार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक संस्कृती असेल त्यांची ओळख करून देणं, शब्दसंग्रह असेल ते वाढवणं, भाषा वापरण्याचा आत्मविश्वास निर्माण करणं, विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य विकसित करणं, ज्याला आपण कन्व्हर्सेशन म्हणतो, हे सगळं काय आहे तृतीय भाषा मराठी किंवा आपली फर्स्ट लँग्वेज सुद्धा म्हणू शकतो किंवा थर्ड लँग्वेज सुद्धा म्हणू शकतो, ज्यांच्या मीडियम आहे, राईट ऑफ मीडियम, त्याच्यानुसार ते दिलेलं आहे. तर हे याचे उद्दिष्ट असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आन्सर तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे. सेकंड क्वेश्चन विचारला गेला आहे, लेखी परीक्षेच्या मर्यादा किंवा तोटे जे आहे ते लिहायचं आहे. तर लेखी परीक्षेमुळे फक्त लिखित कौशल्याची परीक्षा नव्हते, ज्यामध्ये बोलणं, ऐकणं यासारख्या कोणत्याही कौशल्य जे आहे ते तपासले जात नाही. हे काय आहे, लिमिट्स असणार आहे. ठीक आहे, मर्यादा. तर विद्यार्थी पाठांतरावर अवलंबून राहतात आणि समज नसली तरीही गुण मिळवू शकतात. फक्त घोकमपट्टी करायची आणि परीक्षेत लिहून यायचं आणि मार्क्स मिळवायचे. ठीक आहे, काही विद्यार्थ्यांना लेखनात अडचणी असल्यामुळे किंवा त्यांची जी काही खरी क्षमता आहे ती या ठिकाणी दिसून येत नाही. वेळेचे बंधन, उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनातील व्यक्तिनिष्ठता आणि ताणतणाव हेही या ठिकाणी महत्वाचे तोटे आहे. अशा प्रकारे याचं तुम्हाला आन्सर लिहिता आलं पाहिजे. थर्ड प्रश्न दिलेला आहे की मराठी भाषेतील शब्दकोशाचे महत्व द्यायचे आहे. शब्दकोश म्हणजे काय, तर आपण त्याला व्होकॅब्युलरी म्हणतो किंवा डिक्शनरी. ठीक आहे, तर शब्दकोश विद्यार्थ्यांना योग्य शब्दांचे अर्थ किंवा वाक्प्रचार, समानार्थी विरुद्धार्थी शब्द शिकवण्यास किंवा उच्चारण्यास मदत करतो. या व्यतिरिक्त शब्दसंग्रह काय करतो, शब्दसंग्रह वाढवणं, योग्य लेखन, शुद्ध भाषा वापरणं, नवीन शब्दांची ओळख करून घेणं यासाठी सुद्धा शब्दकोश उपयोगी पडतं. या व्यतिरिक्त भाषेची समज वाढवणं, स्वतंत्र अभ्यासाची सवय लावणं, लेखन कौशल्य सुधारण्यासाठी सुद्धा शब्दकोशाचे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर 4 क्वेश्चन आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन CCE यासाठी किंवा शिक्षणात होणारा याचा उपयोग काय काय आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. CCE म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं, ज्याच्यामध्ये ज्ञान, कौशल्य, वर्तन, सहभाग इत्यादी गोष्टींचे परीक्षण किंवा ऑब्झर्वेशन केले जाते. याही व्यतिरिक्त विद्यार्थ्याची जी काही प्रगती आहे ती सातत्याने सारखी तपासली जाते की कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत ते लगेच या ठिकाणी लक्षात येतं. शिकण्याच्या कोणत्या पद्धती आहेत त्याच्यात आवश्यक बदल करता येतात. विद्यार्थ्यांचे गुण फक्त परीक्षेवर अवलंबून राहत नाही, त्यामुळे शिकणे अधिक काय होते, अर्थपूर्ण होते. अशा प्रकारे 4 प्रश्न विचारले जातात 2 मार्क्ससाठी, म्हणजे 8 मार्कचा प्रश्न असतो. प्रत्येकी 2 मार्क्सला एक क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असतो 120 ते 160 प्रश्नांमध्ये शब्दांमध्ये आन्सर लिहायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर 120 ते 160 म्हटल्यावर जवळपास तुमचं आन्सर 8 ते 10 पॉइंटचं असायला हवं. ठीक आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न बघूया. अध्यापनाच्या विविध पद्धती सांगून नाट्यीकरण पद्धत जी आहे त्याचे फायदे तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहे. तर अध्यापनाच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहे, व्याख्यान आहे, प्रश्नोत्तर पद्धत, चर्चा पद्धत, प्रकल्प पद्धत, गट कार्य पद्धत, नाट्यीकरण पद्धत किंवा एटसेट्रा, अशा भरपूर प्रकारच्या पद्धती या ठिकाणी आहेत. परंतु नाट्यीकरण पद्धत जी आहे त्याचे फायदे अनेक आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढतो, धडा अधिक मनोरंजन बनवला जातो, जसं की शिवाजी महाराज अफजल खानचं जे काही नाट्यीकरण आहे ते करून विद्यार्थ्यांना अधिक समजलं जातं. या व्यतिरिक्त संवाद कौशल्य असेल, उच्चार, शब्दसंग्रह आणि आत्मविश्वास वाढतो. अभिनयामुळे विषयाची आठवण देखील दीर्घकाळ राहते. सपोज शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं नाटक केलेलं आहे तर ते तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहील की आम्ही इतक्या किंवा तिसरी मध्ये असताना हे नाटक केलेलं होतं. अशा प्रकारे ते काय हे फायदे असणार आहे. गटात काम करण्याची सवय लागते, सहकार्य म्हणजे हेल्प करता येते, शिस्त लागते आणि सर्जनशीलता सुद्धा वाढते. शिक्षण अनुभवावरित किंवा अनुभवा आधारित बनतं, ज्यांना विद्यार्थ्यांची भावनिक आणि सामाजिक भाषिक सुद्धा वाढ होत असते. अशा प्रकारे त्याचे फायदे असणार आहे. याला और क्वेश्चन विचारला आहे, तुम्ही हा लिहू शकतात किंवा और क्वेश्चन आहे घटक नियोजनाचा अर्थ व आवश्यकता स्पष्ट करा. जे तुम्हाला वाटेल तुम्ही ते या ठिकाणी लिहू शकतात. तो तुम्ही वाचून घ्यायचं, ते आपण काही बघणार नाही. दुसरा प्रश्न आहे मराठी भाषेच्या शिक्षकांना अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित कोणत्या समस्यांना सामना करावा लागतो. आता भरपूर जे काही प्रश्न आहेत ते टीचर ओरिएंटेड किंवा स्टुडंट ओरिएंटेड आन्सर ज्या ठिकाणी तुम्हाला आन्सर हवं असतं, ज्यांचं उत्तर तुम्हाला पुस्तकात भेटत नाही, ज्याचं आन्सर तुम्हाला तुमच्या मनाने लिहायचं असतं. आता खूप विद्यार्थी मला विचारत असतात की मॅडम तुम्ही जे IMP क्वेश्चन्स दिलेले आहेत तेच वारंवार का येतील का. हो, तर आपला जो काही सिलेबस आहे तो 2016चा आहे, त्यानुसार अजूनपर्यंत सिलेबस चेंज झालेला नाहीये. म्हणजे IMP क्वेश्चन त्यातीलच येतील. 30 ते 28 IMP क्वेश्चन मी तुम्हाला दिले आहे. कमीत कमी त्यातले दरवर्षी मी ऑब्झर्व करते आहे, जेव्हापासून मी IMP क्वेश्चन बनवले तेव्हापासून दरवर्षी मी ऑब्झर्व करते कमीत कमी 7 ते 8 क्वेश्चन म्हणजे तुमचा 20 ते 22 मार्क्सचे IMP क्वेश्चन मी दिल्यापैकी येतात. हे या ठिकाणी मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आहे, कारण तुम्हीही चेक करू शकतात. आणि जे काही विद्यार्थी आहेत त्यांनीही बऱ्यापैकी मला कमेंट्स दिलेले आहे की मॅडम तुम्ही दिलेल्या IMP पैकी आम्हाला 20 मार्क्स मिळत आहे, 22 मार्क्स मिळत आहे, बाकीचं 20 मार्क्स मी तुम्हाला IMP देते तर 20 मार्क्स तुम्हाला करणं गरजेचं आहे. 20 मार्क्स तुम्ही करू शकत नाही का, किंवा 20 पैकी 10 जरी केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी 28 ते 30 मार्क्स आरामशीर मिळतात. या ठिकाणी तुमचा स्कोरही चांगला होतो आणि पर्सेंटेज सुद्धा तुम्हाला 28 ते 30च्या आसपास गेले म्हणजे तुम्ही 70च्या पुढे पर्सेंटेज आरामशीर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे क्वेश्चन्स जे आहे IMP तेच येतील असं काही नाही, परंतु त्यातले बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. तर आता हे असे काही क्वेश्चन असतात की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही माइंड आहे किंवा तुमचं जे काही दिमाग आहे तो यूज करून आन्सर लिहायचे असतात. तर मराठी भाषा शिक्षक अनेक अडचणी येत असतात. ठीक आहे. त्यामध्ये मातृभाषा वेगळी असल्या शब्दांचे अर्थ किंवा उच्चार, व्याकरण जे आहे ते शिकवताना अडचण येतं. याच्या व्यतिरिक्त शब्दसंग्रह मर्यादित असल्यामुळे संवाद कौशल्य विकसित करण्यास वेळ लागतो. उपलब्ध शिक्षण साधन सामग्री ज्या आहेत त्यांच्या मर्यादा किंवा ग्रंथालयातील पुस्तकांची कमतरता सुद्धा भासते. त्यानंतर मोठ्या वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष देणं अवघड होतं. मूल्यांकन सातत्यानं करणं, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिगत फरक लक्षात घेणं, भाषेची रुची टिकवून ठेवणं हेही आव्हाने या ठिकाणी असतात. पालकांचे अपुरे सहकार्य असते किंवा भाषेतील नवल कल्पना ज्या आहेत त्या कमी माहीत असल्यामुळे त्या समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो. अशा प्रकारे उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित आहे.
तिसरा प्रश्न आहे आधुनिक अध्यापन पद्धतीचा शिक्षकाला आपल्या अध्यापनात कसा उपयोग होईल. हेही क्वेश्चन शिक्षक किंवा स्टुडंट रिलेटेड आहे. चाइल्ड सेंटर आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. याच्यामध्ये हे बघा विद्यार्थी केंद्रित अनुभव आधारित. मला आत्ताच म्हटले की चाइल्ड सेंटर तंत्रज्ञान त्या ठिकाणी उपयोगी आहे. या पद्धतींचा उपयोग शिक्षकाला अध्यापन आणि ते अधिक प्रमाणकारक किंवा परिणामकारक कसे घडता येईल हे या ठिकाणी बघितलं जातं. तर यामध्ये स्मार्ट बोर्ड असेल, प्रोजेक्टर, व्हिडिओ या ठिकाणी यूज करून विद्यार्थ्यांना त्या विषयांचे आकलन करणं गरजेचं आहे. सहयोगी शिक्षण, प्रकल्प पद्धती किंवा गट कार्य जेवढा पॉझिटिव्ह जो काही सहभाग आहे, जेवढा सक्रिय विद्यार्थ्यांचा सहभाग करता येईल तेवढा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी आधुनिक पद्धतीमुळे शिकण्याचा जो काही ताण आहे तो कमी होतो आणि आनंदी वातावरण राहतं. जेवढं तुम्ही डिजिटल विद्यार्थ्यांना शिकवाल तेवढे ते जास्त प्रकारे विद्यार्थी ती ग्रास्पिंग करतात आणि ते आनंददायी वातावरण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं. शिक्षकाला सतत मूल्यमापन, त्वरित अभिप्राय आणि व्यक्तिगत मार्गदर्शन देणे शक्य होते. त्यामुळे अध्यापन अधिक नियोजित आणि प्रभावी बनत असते. तर अशा प्रकारे आन्सर या ठिकाणी अपेक्षित आहे. चौथा प्रश्न आहे मराठी भाषेच्या अध्ययन अध्यापनात वातावरण निर्मितीत कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो. तर 3 मार्क्सला हाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. तर त्याच्यामध्ये जे काही भाषणाचे आपलं वातावरण निर्मिती जी आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते आपल्या शिक्षणामध्ये. मग शिक्षकांची भाषा असेल, उच्चार असेल, बोलण्याची शैली असेल, हे या ठिकाणी सकारात्मक प्रभाव टिकवून ठेवणं विद्यार्थ्यांना जास्त गरजेचं असतं. या व्यतिरिक्त स्वच्छता असेल, TLM योग्य तयार करणं, शब्दफलक आहे, चार्ट्स आहेत, त्यांनी भाषिक वातावरण काय होतं अधिक समृद्ध होते. विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांची जिज्ञासा, बोलण्याची संधी किंवा गट चर्चा, नाट्यकरण, गोष्टी सांगणे यामुळे वातावरण काय होतं अधिक आनंददायी होत असतं. ग्रंथालय, वाचनालय, शब्दकोश, मराठी पोस्टर, भिंतीवरील लेखनही या ठिकाणी गरजेचं आहे. घरातील भाषिक वातावरण, पालकांचा दृष्टिकोन, सहकार्यांची भाषा याही ठिकाणी शिक्षणावर याचा सुद्धा परिणाम व्यवस्थितरित्या होत असतो. तर त्यालाच और क्वेश्चन दिला आहे की मराठी भाषा पाठ्यपुस्तकाचा उपयोग शिक्षक म्हणून तुम्ही कसा कराल. तर शब्दसंग्रह, आशय, शब्द किंवा मग उपक्रम आहे ते टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांचं करून घेणं. या ठिकाणी गोष्टी, कविता, संवाद, अभिनय असतील ते वाचन करून घेणं, व्याकरण आहे, शब्दरचना, म्हणी हे शिकवता येणं. पाठ्यपुस्तकामधील जे काही उपक्रम आहे ते जोडीनं काम करून घेणं, शब्दकोश वापर करून घेणं. याच्या व्यतिरिक्त जे काही चित्रफलक आहे, नाट्यकरण आहे, याही भाषिक खेळ आहे ते पाठ्यपुस्तकाशी समन्वय साधून त्यांचा वापर करून घेणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. और क्वेश्चन आहे जो तुम्हाला इझी वाटेल तो क्वेश्चन या ठिकाणी लिहायचा. त्यानंतर चौथा प्रश्न आहे 200 ते 250 शब्दांची उत्तरे. या ठिकाणी तुमचं आन्सर आहे 1 ते 1.5 पेजचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. कमीत कमी 12 ते 15 पॉइंट्स या ठिकाणी अपेक्षित आहे. जेवढं जास्त व्यवस्थित आन्सर लिहिता येईल आणि सुटसुटीत लिहिता येईल तेवढं या ठिकाणी लिहायचं आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दृकश्राव्य साधनांचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करायचं आहे. तर दृकश्राव्य साधनं म्हणजे काय हे या ठिकाणी आधी त्याची डेफिनेशन आली पाहिजे. दृकश्राव्य म्हणजे काय की ज्याला आपण ऑडिओ व्हिज्युअल म्हणतो, जे ऐकूही येतं आणि डोळ्यांना दिसतंही, ज्याला म्हणायचं आहे दृकश्राव्य साधने, ज्यामुळे शिकणे काय होते अधिक परिणामकारक आणि आनंददायी घडते. तर त्यामध्ये व्हिज्युअल एड्स असणार आहे चार्ट्स, पोस्टर, चित्रे, नकाशे, मॉडेल्स यांना जे आपण डोळ्यांनी बघू शकतो ते काय आहे फक्त व्हिज्युअल एड्स आहे. आणि ऑडिओ एड्स काय असणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रेडिओ, ध्वनिमुद्रण, पॉडकास्ट, गाणी फक्त जे आपण ऐकू शकतो, ऐकू शकतो त्याला म्हणायचं आहे ऑडिओ एड्स. आणि ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आपण दोन्हीही करू शकतो, ऑडिओ व्हिज्युअल ऐकूही शकतो आणि बघू शकतो, जसं की टीव्ही आहे तर याला म्हणायचं आहे ऑडिओ व्हिज्युअल एड्स. तर यांचे फायदे विचारले आहे. तर यांचा फायदे काय आहे की विद्यार्थ्यांचे लक्ष, एकाग्रता किंवा आठवण जी आहे ती जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांना या ठिकाणी होत असते. याच्या व्यतिरिक्त नाट्यकरण, प्रयोग, प्रात्यक्षिक हेही अधिक प्रभावी बनतं. तर अशा प्रकारे याचे तुम्हाला फायदे लिहायचे आहे. और क्वेश्चन त्याला विचारला आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम यांचा परस्पर संबंध किंवा डिफरन्स बिटवीन लिहायचा आहे. IMP क्वेश्चन मध्ये 4 मार्क्स आणि सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी बनवला आहे, तो तुम्ही बघायचा आहे. ज्यांनी कोणी बघितला नसेल, ज्यांना काही माहित नसेल आन्सर, त्यांनी तो बघून घ्यायचा आहे. जो तुम्हाला इझी वाटेल तो क्वेश्चन या ठिकाणी लिहायचा आहे. 4 मार्क्सला क्वेश्चन आहे, त्यामुळे व्यवस्थितपणे आन्सर या ठिकाणी लिहायचा आहे, सुटसुटीत लिहायचा आहे. तर दुसरा प्रश्न आहे अध्यापन तंत्रांचे प्रकार सांगून तुम्ही कोणत्या तंत्रांचा किंवा कोणत्या 2 तंत्रांचा वापर कराल हे या ठिकाणी लिहायचं आहे. तर अध्यापन तंत्रे कोणती कोणती आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दिले आहे.
तर वापर तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा प्रकारे कोणत्या तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक मनोरंजन करता येईल ते तुम्ही लिहायचं आहे. मग प्रश्नोत्तर तंत्र असेल किंवा भूमिका नाटक तंत्र असेल हे तुम्ही या ठिकाणी तुमच्या मनाने लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मराठी भाषेच्या अध्ययन प्रक्रियेत शिक्षकाची भूमिका तुम्ही कशा प्रकारे पार पाडाल. हेही आन्सर तुमच्या पद्धतीने तुमच्या मनाने लिहायचं आहे. तर मराठी भाषा जर शिक्षक तुम्ही आहात, मराठी विषय तुम्हाला शिकवायचा आहे, तर तुम्ही शिक्षक म्हणून तुमची भूमिका कशा प्रकारे पार पाडाल, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे तुम्हाला तो व्यवस्थितपणे आनंददायी आणि विद्यार्थी तुमच्यामध्ये तुम्ही शिकवत आहात त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह होऊन बघतील ते तुम्ही कशा प्रकारे कराल हे आन्सर या ठिकाणी लिहायचं आहे. मग मार्गदर्शक म्हणून तुम्ही करू शकतात, सुविधादाता म्हणून तुम्ही करू शकतात, प्रेरक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी भूमिका निभावू शकतात, पर्यवेक्षक म्हणून करू शकतात, मूल्यमापक म्हणून करू शकतात. तर अशा प्रकारे त्याचं आन्सर जे आहे ते आलं पाहिजे ज्याच्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुमच्याही मध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. दोघांमध्ये एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला तर शिक्षण काय होणार आहे, आनंददायी होणार आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन पेपर जे आहे ती तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे. 1 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला 8 विचारले जातात, 2 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला 4 विचारले जातात, 3 मार्क्सचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 4 विचारले जातात आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला 3 विचारले जातात. अशा प्रकारे तुमचा जो काय आहे पेपर 40 मार्क्सचा पेपर तुमचा असणार आहे. तर अशा प्रकारे ही जी क्वेश्चन पेपर आहे आपण शॉर्टकट मध्ये डिस्कस केलेली आहे. भरपूर जास्त व्हिडिओ फास्ट झालेला आहे असातली काही गंमत नाहीये, व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. थँक्स फॉर गायत्री गाईड्स. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. बीएडचाही पूर्ण सिलेबस या ठिकाणी आपण देण्याचा ट्राय करतो आहे. जसं जसं टाइम भेटेल स्केड्यूलनुसार तुम्हाला सगळं काही प्रोव्हाइड केलं जाईल. बाकीचे IMP क्वेश्चन्स असेल, चॅप्टर वाईज डिस्कशन असेल किंवा जे काही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर आहे त्या सगळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. काही प्रॉब्लेम्स आल्यास टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकतात. नोट सुद्धा अवेलेबल आहे. 720 मध्ये पूर्ण सेट तुम्हाला भेटतो आहे. 95 रुपीज पर सब्जेक्टनी तुम्हाला नोट सुद्धा अवेलेबल आहे. तर अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. क्वेश्चन अँड आन्सरची सिरीज सुद्धा आपण जी आहे 1 मे पासून क्वेश्चन अँड आन्सरची सिरीज या ठिकाणी घेणार आहे. फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर आहे, दोघांसाठी IMP क्वेश्चन्स विथ आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. कमीत कमी 20 ते 22 मार्क्सची तुमची तयारी मी तुम्हाला या ठिकाणी करून घेणार आहे. बाकीचा 10 मार्क्सचा अभ्यास तुम्हाला करणंच आहे आणि तेवढा तुम्ही करू शकता है ना. तुम्हाला टीचर व्हायचं आहे म्हटले तुम्ही 10 मार्क्सचा अभ्यास करू शकत नाही का? 10 पैकी 8 तर तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी आरामशीर मिळतील. बाकीचं 20 मार्क्सची तयारी मी तुम्हाला आरामशीर करून देईल. ठीक आहे. तर बऱ्यापैकी ट्राय करेल की लाईव्ह घेऊया किंवा मग नाहीच टाइम भेटला तर कसंही करून आपण 1 मे पासून जे आहे ते या ठिकाणी ट्राय करणार आहोत क्वेश्चन अँड आन्सर सिरीजला. आय होप सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर.